बघितला पण धावसंख्या 7 वर 7 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू फोर द विकेट. चेंडू फुल टॉस. मोठा फटका मारचा प्रयत्न इथे फसलाय. विकेट किपरने कॉल दिला नाहीये. फ्लाइंग स्लिप वेगाने आली आणि तिन्ही पण फिल्डर धावा देतायत. चेंडू पळतोय तिथे आणि त्या दरम्यान 2 धावांची लयलूट. धावसंख्या 2 नी पुढे सरकत असताना कोशिंबी इकडे स्टेज कडे फर्स्ट एड बॉक्स आहे आपल्याकडं आहे ना? नाही आहे. नाही 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 जाऊ दे. मेडिकलला नाही. योगी सर धावा किती घेतल्या योगी सर? एकच. ओके. ओ यावेळेला अगदी फ्रंट फुटला ड्राईव्ह करायचं होतं. नंतर बॅट ड्रिल करून दाखवतात बॅट्समन तिथे. ऑन द राईज फटका मारण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडू अगदी थोडासा स्विंग झाला होता. आउट स्विंगर होता त्या कारणाने बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही होऊ शकला. चांगला बाहेर चेंडू टाकतोय गोलंदाज प्रसाद. 07 भावेश 06. ओ हो इट्स अ बिगी. ये बल्ला ने तलवार है. चीर दे ऐसी धार है. उड़न खटोला. मारलाय गगनचुंबी. शॉट ऑफ द टुर्नामेंट अप टू टुडे. काय फटका मारला. टप्पा पडला आणि फेकून दिला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरून. पुन्हा एकदा सज्ज योगेश. आता फुल टॉस त्या दिशेने. फ्लॅट शॉट आहे. फ्लॅट शॉट. आय थिंक सो एका टप्प्याने की डायरेक्ट गेलाय. पंच पाहत आहेत. चौकार. योगेश फायरिंग करतोय. चेंडू गाठतोय गगन आणि सर्व झालेत मगन या ठिकाणी. काय फटकेबाजी. सॉलिड. सर्वांची नजर ओढून घेतली. षटकार जिथे आता माफी मागितली बघा सरांनी. कारण तिथे प्रेक्षकांची सुद्धा साथ घेतली तिथे. त्यांनी सुद्धा सांगितलं. आणि इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटचा प्रहार हा अनसक्सेसफुल आहे. झेलचा प्रयत्न केला जात नाही. खाली पाहिलं जातं. चेंडू कुठे बघा. चेंडू कुठे. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. तब्बूकडे निशाणा आणि काजलला पटकावली. असं झालं. इथे धावा 2 नी पुढे की 3 नी. धावसंख्या 21 वर. 21 ऑन द बोर्ड. 3 धावांनी सर धावसंख्या वाढली. 23 सर. 23 शून्य बाद. एक षटक समाप्त झालं. अगदी लिल्या मारतोय सहज. एफर्टलेस फटके लगावले योगेश यांनी. एक योगेश पेनकर घाऱ्या पेनचा खेळाडू. काय खेळतोय तो पण. परंतु माझी मुंबईमध्ये थोडासा चाचपडला यावेळेला. महाड रायगड. रजत मुंडे चमकला. नीरज स्पोर्ट शहापूरचा प्लेअर आहे. बाप रे. शहापूर म्हणजे काय आमचे तारमाळे साहेबांची एरिया. सॉलिड बॅटिंग करतात. आधीच्या सामन्यात पण त्याची बॅटिंग बघितली. विनायकांच्या सोबतीला काय खेळले होते. योगेश 23 धावाने सुरुवात. 3 षटकांचा मुकाबला. 23 त्रिक 69 होतील का? नवीन षटकासाठी गोलंदाज शुभम. फिल्डिंग जमविली जाते. डीप मध्ये पेट्रोलिंग साठी पाठवले जातात. डीप कव्हर पॉइंट घेतलाय. डीप मध्ये लॉंग ऑफ आहे. ऑन साइडला बघा एक लॉंग लेग. मिड विकेट. 30 सर्कल मध्ये भावेश आहे मिड ऑनला. वाईडिस मिड ऑफला तिथे 15 नंबरचा खेळाडू. लेग स्लिप फ्लाइंग स्लिप. उडवलाय. पुन्हा एकदा उडवलाय. ऑन साइडला तेज तरार मारा. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग ऍक्शन बघा योगी सरांची. जबरदस्त त्यांचा स्टान्स या सिक्सर दाखवण्यामधला बघितला. सर्वांना आसमान दाखवते बॅटर. विशालने स्ट्राईकला आणलं योगेशला. योगेशचं वादळ पुण्यात इथे घोंगावं लागलंय. आंधी तुफान स्टाईलने खेळतोय योगेश. सल्फर नायट्रोजनचा स्फोट होतोय या मैदानावर.
वडवली ग्राउंड बदलापूर या ठिकाणी स्पर्धा आपण पाहतोय रशिको. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने स्पर्धा. कॉम्रेड ए बी बर्धन चषक 20-25 पर्व 10व आणि 10व्या पर्वाचा पहिला दिवस इथे गाजतोय, गाजावाजा करतोय. अनेकांनी गाड्या थांबवल्या ही फटकेबाजी पाहून योगेशची. लिलिया मारतोय, सहज मारतोय, एफर्टलेस, टायमिंग बेमिसाल आहे. नजर सुद्धा अगदी तीक्ष्ण आहे. पुण्यात उडवतोय, इथे मात्र चेंडूला खाली ठेवलं. गोलंदाजाने बाहेर बोलवलं तिथे योगेशला. वाईटचा नव्हे तर बाईटचा इशारा पंचांचा. योगी सर, योगी बुटेरे, योगीराज. यूपी में चलती है योगी आदित्यनाथ की और बदलापुर में चलती है योगीराज बुटेरे की. बाहुबली. धावसंख्या इथे 30 वर, 30 ऑन द बोर्ड. जागा बनवून टर्न करायचा प्रयत्न होता, इम्प्रोवाइजचा प्रयत्न होता तिथे, परंतु चुकी झाली विकेट कीपर कडून. पुणे पंच निहाळतायत. अजून एक तिथे बाईसचा इशारा करतायत. 22-22 धावा इथे जोडल्या जात आहेत. स्ट्राईकला आणलं जातं वारंवार योगेशला. विस्फोट करतोय तो प्रतिभावंत खेळाडू. माहिती नुकतेच तारमाणी सरांनी दिली की नीरज स्पोर्ट शहापूरसाठी खेळतो. जबरदस्त हुकमीचा एक्का आहे. त्याच्या चहूबाजूला संघ फिरत असतो. त्यांनी इथे धावसंख्या सुद्धा अगदी चहूबाजूने फिरवली आहे. बॅट गिरवतोय, बॅट फुटला गेला आणि तिथे पंच केलाय. कव्हर पॉइंट करून चेंडू एका टप्प्याने सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. यापुढे जर 2 षटकार मारले तर सचिन भारती याच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यापुढील 2 षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक सचिन भारती यांच्याकडनं. योगेश भोईर याच्यासाठी. अफलातून क्रिकेट दाखवत असताना चौ बाजूला अगदी चारी मुंड्या चीत करतोय. हवी ठरला गोलंदाजांवरती मिस्टर योगेश भोईर. धावसंख्या पोहोचवली आतापर्यंत 35 वर, 35. पुन्हा एकदा गोलंदाज राहू द विकेट. योगेशसाठी फ्लायटेड डिलिव्हरी. राईज झाला आता चेंडू. खांदानी कानाच्या जवळून जात असताना तिथे टर्न सुद्धा झाला, स्विंग सुद्धा झाला आणि सुटकेचा निश्वास टाकला गोलंदाजाने. डॉटनी हे षटक समाप्त केलं. शुभमने. षटकाची समाप्ती आहे ती बरोबर 35 वर, 17.50 चा वेग. पहिल्या षटकात 23 धावा, या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. थोडं का होईना चांगलं कमबॅक केलं. योगेश खेळतोय 35-25 वरती. 9 चेंडूंना सामोरा गेला आणि 3 चेंडूमध्ये खेळतायत विशाल 7 धावांवर. यानंतरचा सामना छत्रपती वॉरियर्स विरुद्ध वसई स्टार. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघनायक टॉससाठी येणार. लक्षात असू द्या, या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये छत्रपती वॉरियर्स विरुद्ध वसई स्टार दोन्ही संघनायक टॉससाठी यायचे. नवीन षटकासाठी गोलंदाज लेफ्ट हँड विरुद्ध विकेट. रिव्हर्सचा पवित्र आणि उडवला, रिव्हर्स हिटेड, परंतु तिथे झेलची दाट शक्यता. झेल टिपलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. झेल उडवला गेला तिथे. मिस्ट्रामिंग स्ट्रोक झाला. रिव्हर्सचा पवित्रा घेतला आणि फलंदाज तिथे विशाल बाद होत असताना पहिला धक्का लागतोय. ओव्हर पिच चेंडू होता. आधी स्टान्स बदलला. पूर्णपणे ठरवलेला फटका होता की मला रिव्हर्स मारायचंय काही करून. चेंडू जास्त उंच गेला आणि बघा सुरेख जजमेंट तिथे पाहिलं आपण फिल्डर कडून. अमोल होते तिथे. अमोल याने बॅट्समन नवीन अमोल केलेत. ओके, नावांची गडबडी होते का त्याचं कारण की इथे लीग स्पर्धा आहे, हरकत नाहीये. लेफ्टी अमोल गेलाय स्ट्राईक एंडला. धावसंख्या 35. टर्न करचा प्रयत्न होता तिथे. चेंडू छातीच्या जवळून गेला. टप्पा पडल्यानंतर राईज झाला होता. विकेट किपर बीट झाले. पॉइंटला चेंडू अगदी तिथे डायव्हर्ट होतोय. त्या दरम्यान सिंगल काढून योगेशला स्ट्राईक वरती आणलंय. ज्या योगेशने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. बेधुंद जो बॅटिंग करतोय, खेळतोय. नेतिवलीचे शाखा प्रमुख तातले साहेब यांचा सत्कार करतील बाळासाहेब महाले. सर्वांचा स्वागत सन्मान होत असताना आमच्या एका बाजूला मंचकावर
आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवरती दोन्ही फ्रेम दाखवल्या जात आहेत 10 क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. योगेश सामोरा जातोय आता. ओ सामोरा गेला योगेशने या चेंडूला आडवा केला, होलीचा पाडवा झाला आणि फटक्यामध्ये गोडवा आलाय. सिक्सर. काय खेळतोय, दे दणादन दुम धडाका. बिग हिटर, बिग हिट. 42 धावसंख्या. सिक्सर क्रमांक 29 ठोकलाय. बघा रिप्ले मध्ये चेंडूला येऊ देतो, पॉज घेतो, स्टान्स बदलतो, बॅट गरकर फिरवतो हॉरिझॉन्टल स्टाईलने आणि भिरकावून देतो लिलिया फटके. पाण्याजोगे उत्तुंग फटके आणि धावसंख्या उत्तुंग भरारी घेत असताना नाईक हो बचावात्मक चेंडू टाकण्याचा प्रयत्न. विकेट किपर तिथे बीट, परंतु योगेशची इच्छा नाहीये की मला एक धाव नकोय, मी ते भरधाव वेगाने चाललोय. पंचाचा वाईटचा इशारा आणि वाईटने धावसंख्या जोडली जाईल 43 वर. पुन्हा एकदा योगेश सामोरा जाईल नाईकला. ओहो यावेळेला ऑन द राईस पुन्हा एकदा ड्राईव्हचा प्रयत्न होता. हाय बॅकनेचा वापर सरळ मारायचा होता, परंतु त्यानंतर बघा ड्रिल करून दाखवतात की मला हा कव्हर मधून चेंडू काढायचा होता. चेंडू मिस केला. हो ड्राईव्ह केलाय, सरळ ड्राईव्ह होता. स्वतः गोलंदाजांनी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मस्त अडवला, परंतु चेंडू अगदी पुन्हा एकदा बॅटरच्या पाठीमागून जात असताना विकेट किपर तिथे चेंडू घेत आहेत. बॅकवर्ड झोन कडे जातोय आणि त्या दरम्यान इथे धावा पुन्हा एकदा जोडल्या गेल्या. त्या 2 धावा लास्ट टू गो. शेवटचा चेंडू इनिंग मधला. तसं पाहता काहीस संदीप धावसंख्या खाली आली आहे. 23 ची सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये. हो 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 पंच काय करतील बघायचं इथे, पण इथे बघा सूर मारतायत, छलांग मारतायत पाण्यामध्ये जशी का स्विमिंग पूल स्टाईल उडी मारतायत. आणि पंच बघा हो हो बघा त्यांचे पंख पसरतात. योगी पुटेरे सर लेट बट ग्रेट ऍक्शन त्यांची. वाईटचा इशारा. धावसंख्या अतिशय चांगली. बॉलिंग वाईट 47 वर 47. बदलापूर ग्रामीणचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत. तिरंगा टीम आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत. आपण पाचारण त्या गोष्टी करा. ओ इथे उडवण्याचा प्रयत्न होता तो लेफ्टी कडून, पण तो नाही. तिथे एकच धाव प्राप्त झाली या शेवटच्या चेंडूवरती. प्रेक्षक धावा झाल्या. आपण पाहतोय 48 ऑन द बोर्ड. 16.0चा वेग. करंट रन रेट CRR आणि 49 धावांची गरज असेल. 47 झालेत, 48ची गरज आहे. यस करेक्शन. म्हणजे बरोबर 16.0च्या वेगाने जावं लागणार आहे. 39 चौकार, 29 षटकार. त्यामधले मला वाटतं आतापर्यंत योगेशने सर्वात जास्त षटकार मारले असतील आणि त्याच्या पाठोपाठ विनायक असेल. आजच्या दिवसामध्ये ते उत्कृष्ट फटकेबाजी. टाळ्यांच्या गजरामध्ये योगेशचं स्वागत करूया. बदलापूर टीमचं व्हेरिफिकेशन करायचं लक्षात घ्या. बदलापूर ग्रामीण. येस बदलापूर ग्रामीण संघनायक जरा स्टेजकडे यायचे. तुमच्या विरुद्ध एक ऑब्जेक्शन आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तुमचं. बदलापूर ग्रामीण डॉक्युमेंट्स घेऊन या. 12 चेंडूंमध्ये त्याने 32 धावांची खेळी साकार केली योगेशने. मातबर क्रिकेटर. काय खेळले, एक हाती खेळले. 1-2 बॉल मिस केले ते वगळता अगदी सर्व डॉट बॉलची ज्याने भरपाई केली. नीरज स्पोर्ट्स शहापूरचा तगडा खेळाडू इथे चमकलाय. इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या वतीने असलेल्या स्पर्धेमध्ये सन्माननीय कॉम्रेड AB बर्धन चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. कॉर्पोरेट स्पर्धा आहे. या मागच्या 2 वर्षामध्ये अनेक कॉर्पोरेट स्पर्धा आपण कव्हर केल्या विनोद सर. आणि या स्पर्धामध्ये की वेगळी मजा असते, वेगळा अंदाज असतो, वेगळा खेळ पाहायला मिळतो. अनेकशे क्रिकेटर जे इरेग्युलर असतात, रेग्युलर नसतात, त्याच्यामुळे क्रिकेट विथ छत्रपती वॉरियर्स आणि वसई स्टार टॉस साठी यायचे. छत्रपती
11 ने धावा उभ्या केल्या 47. फिल्डिंग लगेचच लावून घ्या दत्तक कृपा बदलापूर 11. ग्रामीण चला संगनायक. तब्बल 48 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी जात असताना पंकज विथ प्रसाद PP 0796. प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करून आपण जाऊया मैदानामध्ये. ज्या ठिकाणी धावांचं लक्ष समोर आहे ते 48. 3 षटकांमध्ये 18 चेंडू 48 धावांची गरज जिंकण्यासाठी दृष्टी 11 संघापुढे. हे आव्हान मोठं आव्हान आहे. हाय स्कोरिंग मॅच सुद्धा मजेदार असते आणि आवडत असते प्रेक्षकांना. इथे पहिला चेंडू अचूक हाताळला, अचूक टप्पा, अचूक दिशा, अचूक नियंत्रण, अचूक लेंथ या चेंडूमध्ये. बघा हा चेंडू पडतोय पॉपिन लाईनच्या अलीकडून जात असताना विकेट किपर सुद्धा मस्त एसटीनच्या मागे गॅदरिंग करतात. त्याचबरोबर आमच्या मंचावर बदलापूर पश्चिम सहाय्यक अभियंता ब्रह्मानंद चौधरी साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन तर्फे सहर्ष स्वागत. अक्रॉस द लाईन जाऊन ॲडवा बॅटनी चेंडूला ड्राइव्ह बदलापूर केले. ग्रामीण संगनायक चला लवकर. एक धाव इथे प्राप्त झाली. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं 16 चेंडू राहिलेत आता. 27 धावांची गरज. मोठे फटके खेळावे लागतील. सी द बॉल, हिट द बॉल. जिकडे वारा तिकडे मारा. मोठे फटके मारणं. योगेशने जो हल्ला बॉल केला होता तशीच चमकदार कामगिरी करावी लागेल आता. एकाला एक योगेश बनायला लागेल. योगेश भोईरला. इथे चेंडू पुन्हा एकदा टर्न झाला, टप्पा पडला, बाहेर निघाला, अँगल प्राप्त केलं गोलंदाजाने. बघा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. राईट हँड बॅट्समन साठी अँगल प्राप्त करतोय. चांगली लय बॉलरची आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये पूर्णपणे दबाव मध्ये टाकलंय बॅटरला. बॅट्समन आहेत प्रसाद समोर. प्रसाद आणि पंकज. ओहो पुन्हा एकदा सेम. हा रिप्ले नव्हता तर दुसरा डिलिव्हरी होता. बॅटची कडा घेऊन गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सॉफ्ट डिसमिसल कॉट बाईंच्या माध्यमातून प्रसाद बाद. दरम्यान आपण सत्कार घेतोय. ट्रेन मधला गाणं डीजे. दरम्यान सत्कार घेतोय आपण. कल्याण परिमंडळाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी आहिर साहेब आमच्या या सामन्यांना उपस्थिती दिलेली आहे. मी आमच्या संघटनेचे झोनल सचिव संतोषजी चचाणे साहेब यांना विनंती करेन की आहिर साहेबांना सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सत्कार करायचा आहे.
खूप छान म्हात्रे साहेब, तुमचा आवाज सुंदर आहे, तुमचा अँकरिंग लाजबाब आहे आणि फटका सुद्धा बघा हा हजर जबाबी आहे. फटका छान सजवला होता, तितकं सुंदर फिल्डिंग सुद्धा पेश झाली. छलांग मारली चेंडूवरती, चौकार अडवला, तिथे योगेशच होते. महत्वाची जागा त्यांनी निवडली, तिथेच त्याच दिशेने जास्त फटके आले त्याचेच त्यांनी तीच जागा निवडली. मला तर योगेशच्या नावात तिथे जागा करावी लागेल येणाऱ्या काळामध्ये 7-12, पण तसे शक्य नाही. यानंतर मंचावर उपस्थित सहाय्यक अभियंता बदलापूर पश्चिम ब्रह्मानंद चौधरी साहेब यांनाही सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देण्यासाठी मी संतोषजी चचाणे साहेबांना विनंती करेन की आपण चौधरी साहेबांचं स्वागत सत्कार करायचा आहे. तर पहिलं षटक समाप्त झालं मात्र सर, एक गडी बाद झालाय आणि एक धाव आली आहे. सन्मान होत असताना आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता आपण अनेक आपले अभियंते अधिकारी वर्ग आपल्यामध्ये आलेले आहेत. परिमंडळाचे अध्यक्ष म्हात्रे साहेब त्यांचं स्वागत करतायत. मंडळाच्या वतीने आपल्या प्रत्येकाला इथे अतिथी देवो भव अशी परंपरा जोपासून आपण मान सन्मानित करत असताना दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये सामना एकतर्फी होण्याची दाट शक्यता. 12 चेंडू शिल्लक आहेत, 27 धावांची गरज. टीम दृष्टी 11 संघापुढे मोठं आव्हान. आडवे झाले, फॉलो केलं बॅट्समनला गोलंदाजाने, बॅटिंग पूर्णपणे फिकी झाली आहे. मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची चिकी, बॉलरच्या समोर झाली बॅटरची फलंदाजी फेकी. 11 चेंडू 27 धावांची गरज. 1-1-1-1-1 उडवलाय आता ऑन साईडला, तिकडे योगेश पाहतोय टप्पा 1 तिथे पकडला जाईल का? यस, कव्हर केलंय. एका धावेती समाधान मानावं लागतंय. सामना एकतर्फी झाला. आमचे मान्यवर सुद्धा नाराज झालेत बघा. प्रत्येकाच्या अगदी छातीवरती खिशाला बॅच आहे, अगदी अभिमानास्पद बॅच आपला MSCBचा लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. तिथे मात्र आता मान्यवरांना सलामी देणारा प्रेक्षक नव्हे तर इथे मान्यवर कक्षामध्ये जातोय हा उत्तुंग षटकार. ऋतिकच्या बॅटमधून रोषणाई भरा षटकार. हे 8 वरती आहे, 8 ऑन द बोर्ड फक्त. पुन्हा एकदा आडव्या बॅटने तिथे चेंडू टर्न केलं होतं बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. लॉंग लेग तिथे आहे, थोडंसं फंबलिंग, पण तो मोठं नुकसान नाही कारण तुमची धावसंख्या इतकी मोठी आहे की त्याच्या समोर आता समोरचे बॅटर्स फिके पडले, धारा तिथे कोसळलेत, पूर्णपणे गळचेपी करून ठेवले बॉलर्सने. सुरुवात लाजवाब केली गोलंदाज अमोलने. त्या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली, एक सिंगल दिली, बाकी सर्व डॉट काढले, विकेट सुद्धा प्राप्त केली. हो, बॅटचं फेस ओपन केलं, समोर उडवलंय आणि कव्हर पॉइंटला झेल. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. महाजन, जर्सी क्रमांक 18 विराट कोहलीची जर्सी आहे आणि विराट फटके मारावे लागतील साहेब. आता 7 चेंडू शिल्लक, 39 धावांची गरज. गेले आणि अगदी छान पद्धतीने टर्न केलंय. आडव्या बॅटने चांगला प्रहार केला, पण तिथे स्ट्रॉंग फिल्डर आहे मिस्टर योगेश भोईर. त्याच्या बॅटमधून निघाली तीर, तो आहे योगेश भोईर. सॉलिड बॅटिंग केली. 7 चेंडू, आता 38 धावांची गरज. पुन्हा एकदा महाजन साहेब स्ट्राईकला असतील. सामना एकतर्फी झालाय. एकूण धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 10 वर पाहतोय आपण. दृष्टी 11 कल्याण वेस्ट या संघाच्या समोर मोठं आव्हान. आधीचा सामना तर 5 चेंडू मध्ये समाप्त झाला होता. हा सामन्यासाठी सर्व चेंडू वापरले जातात, पण तो धावा होत नाहीयेत. धावा झाल्या पाहिजेत. प्रेक्षकांना इथे आता मंत्रमुग्ध करणं गरजेचं आहे. प्रेक्षकांची मनं तरी जिंकता आली पाहिजेत. तो प्रयत्न इथे होईल का बघूया आपण. आता नवीन षटकासाठी अगदी जुने जाणते साहेब आहेत. बॉलिंग मार्क होती मिस्टर जगदीश सर. ऑन बॉलिंग मार्क, लॉंग रनअप आहे. पहिला चेंडू घेऊन ओव्हर द विकेट जातील. समोर अंकितजी महाजन. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, तिथे आडव्या बॅटनी
अक्रॉस द लाईन सुद्धा चेडू टप्पा वळला तर थोडासा आत वळला होता. ऑफस्टिकच्या जवळ टप्पा चेडू बघा आत वळतोय. विकेट किपरने डाव्या बाजूला झुकून तिथे कव्हर केला. चांगलं बॅकअप विकेट किपरच्या माध्यमातून होत असताना अचूक तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सक्षम कामगिरी केली आणि त्याच कारणाने पूर्णपणे दबावामध्ये टाकलाय संघाला, दृष्टी 11 या संघाला. सुरेख बॉलिंग. हा चेंडू सुद्धा टप्पा पडल्यानंतर बाहेर काढला, फ्लाय सुद्धा झाला होता. फुललेचे चेंडू वापरले जातात बघा. ओ मस्त लेग कटर, वा वा, सुरेख सुरेख चेंडू. सेन वॉनची थोडीशी आठवण झाली. लेग ब्रेकर, लेग कटर काय टाकायचे. बर्फावरती चेंडू ओढायची एकमेव किमया होती आणि इथे उडवलाय. योगेशच्या डोक्यावरून जात असताना मोठा गडागती प्रहार. महाजन साहेब करतात प्रहार. महाजन साहेब ऑन फायर, सिक्सर. विनोद पाटील होतं वजन, धावा मेला त्यांना अर्धा डझन. ते मिस्टर महाजन, हो गिरीजी महाजन असे नाही तिथे सांगितलं जाते. अंकित महाजन आहेत ते. बरेचसे तसे महाजन गाजलेत. प्रमोदजी महाजन साहेब गाजलेत, गिरीजी गाजतायत आणि ते आमचे अंकित साहेब गाजतायत. एक साला हजार साहेब तुम्हाला. आता अजून एक साहेब येऊ द्या. सिक्सर. हो हो हो, महाजन साहेबांनी इथे अजून इथे मोठा फटका सजवलाय. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, आडव्या बॅटनी छान पद्धतीने चेंडूला आडवा केलं आणि ठोकलाय अंकित साहेबांनी. चौकार. 2000 रुपये. वा. बॅटिंग पाहायला मिळाली. त्यांना माहिती की सामना आपण जिंको हारो, मला सर्वांची मनं जिंकायची आहेत. मला आता पैसे जिंकायचे आहेत. तो हो 2000चा फटका होता साहेब. षटकार जर मारला असता तर डॉट इथे काढलाय आणि साहेब निघत असताना. धन्यवाद साहेब, आपण आलात. ओके, सामना समाप्त झाला. साहेब सामना समाप्त करून गेले. परिमंडल अध्यक्ष. मोठा सामना जिंकलाय. लीग मॅच मध्ये मजा येतात अजूनपर्यंत. कधी काय असतं साहेब लोक आहेत नाही का, विनोद पाटील सर, आपण जास्त जोक्स करू शकत नाही, पण तो लीग मध्ये मजा येत असतात. इथे 33 रनांनी इथे योगेशची बॅट चमकली होती. 33 धावा ठोकणारा योगेश ठरलाय. पुन्हा एकदा वन्स मोर हे दिल मांगे मोर, जो आहे मोठा महावीर, ज्याच्या बॅट मधून निघतो निमित्ती असा योगेश भोईर ठरलाय सामन्याचा शिल्पकार.